महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। सगळ्याच पक्ष जे आहेत ते तयारीला लागलेले आहेत। मात्र सध्या शरद पवार गटाला एक धक्का बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, ज्याचं कारण म्हणजे शरद पवार यांच्या निकटवर्तीय समजले जाणारे विशाल तांबे, जे सलग 3 वेळा माजी नगरसेवक राहिलेले आहेत। मात्र त्यांनी यंदा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यात आपल्यासोबत आहेत। तुम्ही सलग 3 वेळा 7, 12, 17 राहिलेला आहात आणि यंदा निर्णय घेतला आहे की न लढण्याचं, काय कारण आहे? कारण असं काहीच नाही। मी जवळपास गेले 19 वर्ष महानगरपालिकेमध्ये या धनकोडी परिसराचा लोकप्रतिनिधी काम करायची संधी माझ्या नागरिकांनी मला दिली आणि गेले 19 वर्ष सातत्याने अतिशय प्रामाणिकपणे आपल्या कामातून आपल्या परिसराला एक चांगली विकासाची ओळख कशी देता येईल या दृष्टीने काम केलं। काही गोष्टी अशा आहेत की मी खूप आधी याबाबतचा विचारविनिमय किंवा निर्णय केला, पण मधल्या 4 वर्षाच्या काळात निवडणूकच न झाल्यामुळं जेव्हा राज्य निवडणूक आयोगाकडून आत्ताच्या 2025-26च्या निवडणुकीच्या बाबतची तारीख जी आहे त्याच्यानंतर हा निर्णय जाहीर करणे जास्त योग्य होतं असं माझं स्वतःचं मत आहे आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये हा निर्णय जाहीर केला। याच्यावरती कुठलीही काही राजकीय त्याच्यामागची काही रागरंग नाही किंवा काही नाही, ती माझी वैयक्तिक भूमिका होती आणि ती मी नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी माझी भूमिका जाहीर केलेली आहे। सोशल मीडियाद्वारे तुम्ही हा निर्णय तुमचा जाहीर केला, त्याच्यानंतर ना कोणाचे फोन वगैरे काही तुम्हाला आले का? शरद पवार, सुप्रिया सुळे सातत्याने काल जेव्हा हा निर्णय जाहीर केला त्याच्यावर पक्ष असेल, माझं आशीर्वाद देणारे, माझे प्रेम करणारे सर्वच माझ्या परिसरातील ज्येष्ठ असतील, सर्व माता भगिनी असतील, सर्व तरुण सहकारी मित्रपर्यंत सातत्याने आपल्या माध्यमातून भेटून किंवा फोनच्या माध्यमातून बोलत आहेत। वरिष्ठांकडून सुद्धा याच्याबाबतची विचारणा झाली आणि मी याही मागच्या काळामध्ये याच्याबाबतची जी काही पक्षांतर्गत जो काही प्रोटोकॉल असतो त्यानुसार या सगळ्या गोष्टी वरिष्ठांपर्यंतही पोहोचवल्या आहेत आणि निश्चितपणे त्यांनी पुन्हा जर याच्याबाबत काही विचारणा केली तर त्यांच्यापुढे पुन्हा जाऊन याच्याबाबतचा खुलासा करणं हे माझी जबाबदारी असं मी समजतो। तुम्ही निवडणूक लढवणार नाही आहेत, पण पक्षाला जर तुमची गरज पडली, तुम्ही सलग 3 वेळा नगरसेवक राहिलात, तर तुम्ही त्याच्यासाठी उपलब्ध असणार आहात का? मदत करणार आहात? मी आपल्या माध्यमातून सांगतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे। इथून पुढच्या काळात आदरणीय पवारसाहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करत राहील। गेले जवळपास 3 पिढ्यांचा म्हणजे जवळपास 40-50 वर्षांचा पवार परिवाराचा आणि आमचा स्नेह राहिला आहे। त्यामुळे यासुद्धा निवडणुकीच्या माध्यमातून पक्ष जी जबाबदारी देईल एक निवडणुकीच्या माध्यमातून ती निश्चितपणे पार पाडणे हे माझं कर्तव्य असेल आणि त्याच दृष्टीने इथून पुढच्या काळात पक्ष संघटनेमध्ये आणि पक्षाबरोबर काम करत राहील असे ही माझी निश्चितपणे जबाबदारी असेल। सध्या शरद पवारमध्ये गटामध्ये 2 गट पडलेले दिसत आहेत की एक गट म्हणतो की अजितदादांसोबत जावा आणि दुसरं अजितदादांसोबत जाऊ नये। तुम्ही अजितदादांसोबत जायला पाहिजे याच्या समर्थन करत होता, तर काय वाटतं आता एकंदरीत? कारण आज शशिकांत शिंदे देखील म्हटलेत की या संदर्भातील वरिष्ठ निर्णय घेतील। असे पक्षात 2 गट नाही, पक्षामध्ये 2 विचार आहेत की एक कुठल्याही गोष्टीचा राजकीय भूमिका घेत असताना काही मतांतरं असतात, पण ती पक्षांतर्गत आहेत। याबाबतची पुन्हा साधक-बाधक चर्चा आज आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांसोबतच्या बैठकीमध्ये झाली। त्याही बैठकीमध्ये सर्वांनी एकमुखाने आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि आदरणीय शशिकांत शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल याबाबतची एकत्रित भूमिका घेतली आणि मला तर लवकरच पक्षाच्या वरिष्ठांकडून याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल। जो निर्णय पक्ष घेईल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल। काय भावना आहे मग आता? यंदा निवडणूक लढवत नाही आहात, काय कुठल्या गोष्टी मिस कराल, काय वाटतं? मिस तर खूप काही कराल, पण निवडणूक लढवत नाही आहे। अनेकांनी फोनद्वारे आपली भावना व्यक्त केली, पण शेवटी असं आहे की राजकीय सार्वजनिक जीवनात काम करत असताना कुठंतरी आपण थांबलं पण पाहिजे आणि वेगळ्या तऱ्हेने अजून काही नवीन काम पण उभं केलं पाहिजे असं मानणारं मी एक कार्यकर्ता आहे। भावना तर आहे की महापालिका म्हणून जरी सभागृहात नसलो तरी सातत्याने लोकांच्या प्रश्नांसाठी पालिकेमध्ये त्याच्याबाबत आवाज उठवणं, ते सार्वजनिक हिताचे जे प्रश्न असतील त्यासाठी ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील राहणार हे मात्र निश्चितपणे राहील। नक्कीच आता आपल्यासोबत विशाल तांबे होते, जे सलग 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेत। मात्र यंदा त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एकंदरीतच आता पाहायला गेलं तर हा पक्षाला मोठा धक्का समजला जातो आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती। तरी त्यांनी असं स्पष्ट केलं की पक्षाला कुठलीही गरज लागली तर मी त्यांच्यासोबत असेल। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।